शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील शिंदे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सुनीलजी, ज्या प्रकारे पाहतोय महिन्याभराच्या कालावधीनंतर प्रशांत कर याला अटक होते तमिळनाडूतून, कसं पाहतो? तेलंगणात बघा, त्याला शासनाने खूप वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु हा छत्रपतींचा, हे राज्य छत्रपतींचं आहे, हे राज्य शिवरायांच्या मावळ्यांचं आहे. राज्यातनं या जेव्हा दबाव वाढला, लोकांच्या मनामध्ये ही शंका निर्माण झाली की शासन हे छत्रपतींचा अपमान करणाऱ्या कोणाला तरी पाठीशी घालते. त्याच्यानंतर वाचवण्याचा प्रयत्न करूनही वाचत नाही दिसल्यानंतर नाईलाजाने अटक झालेला हे आमचं दुर्दैव आहे. आपण खरं म्हणजे छत्रपतींचा अपमान हा कधीच सहन करू शकत नाही, हा महाराष्ट्र तर कधीच सहन करू शकत नाही. त्याच्यामुळे अशा ज्या काही प्रवृत्ती आहेत ती तातडीनं ठेचायला पाहिजे होते, परंतु अशा गोष्टींना पाठीशी घालणारे ज्यावेळेला शासन यंत्रणा असते त्यावेळेला या राज्याच्या जनतेचं ते दुर्दैव आहे. स्वाभिमान आम्ही आमच्या राज्याचा बाळगतो, परंतु आमच्या राज्याचा स्वाभिमान या ठिकाणी शासनकर्त्यांना आहे की नाही त्याच्याबद्दल आमच्या मनात शंका आहे. साधारणतः तुम्ही वरळीतून येतात, वरळीमध्ये गिरणी कामगार असतील, भाड्याची घरं असतील, याचा प्रश्न तुम्ही वारंवार उपस्थित करताना पाहायला मिळते. सरकारकडून या सगळ्याला कुठे दिलासा एक उत्तर येत आहे? आता काय की शासन पेपरवरती योजना आखल्याचं दाखवतंय, परंतु प्रत्यक्षात योजना त्या ठिकाणी उतरत नाहीयेत किंवा योजनांची योग्य तऱ्हेने अंमलबजावणी होत नाहीये. आणि दुसरी गोष्ट, शासन एका बाजूला दाखवते की म्हाडांची घरं त्याच्यासाठी कायदा किंवा गिरणी कामगारांची घरं त्याच्यासाठी कायदा. अहो, गिरणी कामगारांना तुम्ही जो गिरणी कामगार ज्याने या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला, ज्याने या मुंबईच्या याच्यासाठी जे काही हुतात्मे कामे आली 106, त्याच्यामध्ये ह्या गिरणी कामगारांचा देखील समावेश आहे. अशा गिरणी कामगारांना तुम्ही कल्याणच्या पुढे, पनवेलच्या पुढे घेऊन जाणार आणि त्याला ती घरं देणार. इकडची घरं काय बिल्डरला तुम्ही दान दिली? बिल्डरवरती आम्ही का नाही दबाव तंत्र आणलं? आज जर तुम्ही मिलच्या लँडचा कायदा बदललात, त्या DC रूल बदललात, त्याच्यामध्ये पूर्वी जे 1/3 त्याची व्याख्या बदललात, आजही ही आपल्याला हे सगळं करता येईल. आजही तुम्ही नवीन जागांमध्ये रिडेव्हलपमेंटला परमिशन देता ना, निदान तिथे नक्की जागा गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवा, हे करायलाच पाहिजे. परंतु शासनाची ही मानसिकता दिसत नाही, हे मला दुर्दैवाने सांगावंसं वाटतं. एक शेवटचा प्रश्न, आपल्या पक्षामध्ये काही अलबेल आहे का? कारण 2 दिवसांपूर्वी तुमच्याच मतदारसंघातल्या तुमच्याच सहकारी असलेल्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं एक ट्विट समोर आलं होतं. आपले हात नाही असं त्या ट्विटमध्ये होतं. नेमकं काय ट्विट होतं त्यांचं? मुळात या ट्विट मागे काय असतं? नाही ना, आता त्यांचं ट्विट काय हे मी काय वाचलं नाही, कारण अशा गोष्टी घडतच असतात, आम्ही काय लक्ष देत नाही. परंतु किशोरी पेडणेकरांनी ठामपणे त्याचा इन्कार केलेला आहे की मी पक्की उद्धव साहेबांचे कार्यकर्ते, मी पक्की बाळासाहेबांचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे प्रामाणिक आहे. त्याच्यामुळे ह्या ट्विट बद्दल शंका घेण्यात काही अर्थच नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याच्या संदर्भात. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसे, वैभव पाटील, मुंबई.